हेडेकला 2 टाईप्समध्ये क्लासिफाय केलं आहे, प्रायमरी हेडेक आणि सेकंडरी. तर प्रायमरीमध्ये मोस्ट कॉमन काय काय आहे, तर मायग्रेन एक आहे तुमचा, टेन्शन टाईप हेडेक आहे आणि पुन्हा क्लस्टर हेडेक वगैरे हे प्रायमरी टाईपमध्ये येतात. प्रायमरीमध्ये हेडेक इट सेल्फ डायग्नोसिस आहे. आणि दुसरं क्लासिफिकेशन आहे सेकंडरी हेडेक. तर सेकंडरी हेडेकमध्ये खूप इम्पॉर्टंट आहेत एक्झाम्पल. सेकंडरी हेडेक कशामुळे होऊ शकते, एक तर मेनिंजायटिस आहे, तर महत्त्वाचा कॉज आहे. दुसरा काय आहे, इंट्राक्रॅनियर हेमोरेज, ब्लिडिंग वगैरे होईल ब्रेनमध्ये. तिसरं काय आहे, ब्रेन ट्यूमरमध्ये पण हेडेक होऊ शकतं. म्हणजे अंडरलाईन कॉज दुसरा आहे, पण त्याच्यामुळे हेडेक होईल. त्यानंतर टेम्पोरल आर्टायटिस पण हेडेक कॉज करू शकतं. तर हे जे होते हे सेकंडरी हेडेकचे टाईप आहेत. आणि ग्लोकोमा पण सेकंडरी हेडेक कॉज करू शकतो. तर हेडेकला आपण 2 ह्याच्यात क्लासिफाय केलं आहे, प्रायमरी आणि सेकंडरी. प्रायमरी तेच मायग्रेन वगैरे किंवा फीचरलेस म्हणजे टेन्शन टाईप हेडेक वगैरे. सेकंडरी हेडेकचं पॅराग्नॉइड हेमरेजमुळे होऊ शकतं, किंवा लो CSF व्हॉल्यूममुळे होऊ शकतं, किंवा रेस CSF प्रेशरमुळे होऊ शकतं, किंवा पोस्ट ट्रॉमॅटिक असू शकतं, किंवा क्रोनिक मेनिंजायटिस असू शकतं.